आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. अभिनंदन मालती ताई, अभिनंदन. मालती ताई नाही बाळ, सरपंच म्हण सरपंच. हा बरोबर बोलताय तुम्ही चाचा. आज असं वाटतंय की जणू काही लंकेत रावणाचा वध झालाय. जेव्हा पापाचा घडा भरतो ना तेव्हा त्याचा हाच परिणाम होतो. शंकर सिंगच्या तर तोंडचं पाणी पळालंय. तो तोंड घशी पडलाय ना. अहो चाचा, त्याचं काय आहे ना, जो जनतेची ताकद ओळखत नाही, त्यांना महत्व देत नाही, त्याला तर तोंड घशी पडावंच लागेल ना. पण आपण हे विसरता कामा नये, शंकर सिंग आपला विरोधी आहे. तो आपल्या विरुद्ध सुडाचं राजकारण करू शकतो. अहो असं काही होणार नाही दादा. ते म्हणतात ना, खिशात नाही आणा आणि पुढे काय म्हणतात, हा बाजीराव बरोबर म्हणा. बाजीराव म्हणा. हो बेटा, आपल्याला खूप संयमाने काम करावं लागेल. अल्लाच्या कृपेने आपल्याला जी जबाबदारी मिळाली आहे ती अशा रीतीने पार पाडायची आहे की लोकांसमोर एक उदाहरण ठरेल. बरोबर बोलताय चाचा तुम्ही. खूप वर्षांनंतर या गावातून शंकर सिंगच्या नावाचा दबदबा नष्ट झालाय पूर्णपणे. आता तर ह्या गावाचा फक्त विकासच विकास होणार आहे. अरे आता आपापसातच बोलणार आहात का? सरपंच बाईंच्या डोक्यात काय सुरू आहे ते एकदा त्यांना सुद्धा विचारा. त्या आपल्या गावाचा कशा प्रकारे विकास करणार आहेत. आता तू 2 शब्द बोल. हे बघ, असं असं गप्प बसून चालणार नाही. आज तुला बोलावंच लागेल. अहो वहिनी लाजू नका, बोला ना. तुम्ही काय उगाच मला सगळ्यांसमोर लाजवताय. मी काय बोलू आता. जेव्हा मी ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकलेच आहे तर मी तेच करेन जे ग्रामपंचायतीच्या आणि गावाच्या हिताचं. क्या बात आहे. वा काय बोललात वहिनी. बघा ह्याला म्हणतात जनतेचा सेवक. एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे. वा वा वा, मस्त मस्त. अरे सदू, आता घोषणा देणं बंद कर. कामाविषयी चर्चा सुरू आहे. तुझी घोषणाबाजी नंतर कर, ठीक आहे? हा बोला, तुम्ही बोलत होता. ह्या अशा प्रसंगावर मी तुम्हाला एक शेर ऐकू इच्छितो. हो नक्की नक्की. अब हवाएं खुद करेगी. क्या बात आहे, क्या बात आहे. बोला बोला. अब हवाएं खुद करेगी. अरे हवाए काय करतील पुढे सांगा तरी खरं. अब हवाएं खुद करेगी रोशनी का फैसला. जिस दिए में जान होगी वो दिया रह जाएगा. वाह, क्या बात आहे, चाचा वाह. तर चाचा सुरुवात झालीच आहे तर माझाही एक ऐका. हाँ. कि कहते हैं कि रोशनी गर खुदा को हो मंजूर. वाह. अरे आधी बोलू तरी ते. गप्प बस. रोशनी गर खुदा को हो मंजूर, आंधियों में भी चिराग जलते हैं. अरे हो, मी तर एक सांगायलाच विसरलो की मंडळी, हा जो शेर आहे
आताची शब्द मांडणी माझ्या अर्धांगिनीने ताराने केलेली आहे. काय वा 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 फारच छान वा. आता मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की आमच्या घराचे दरवाजे तुम्हा सर्वांसाठी सदैव खुले राहतील. हा फक्त आमचाच विजय नाही तर तुम्हा सर्वांचा विजय आहे, संपूर्ण गावाचा बरोबर, विजय अगदी आहे. बरोबर. अख्ख्या गावाचा विजय आहे, माणुसकीचा विजय, सत्याचा विजय. आणि आजवर एवढ्या लोकांनी जी मेहनत केली त्याचंच हे फळ मिळालंय. मी तुम्हा लोकांना फक्त हीच विनंती करेन की आजपासून सगळेजण खांद्याला खांदा लावून ह्या गावात जो कोणता प्रॉब्लेम येईल, जे काही चुकीचं घडत असेल त्या विरुद्ध आपण सगळ्यांनी आवाज उठवायचा आणि न घाबरता त्याला विरोध करायचा. ठीक आहे? तुम्ही सगळे सहमत आहात ना? टाळ्या वाजवा. अहो अहो गुरुजी गुरुजी, आता या वेळेला तर मी घोषणा नक्की देणार. सांगा बरं घोषणा द्यायला पाहिजे हो की नाही? नक्की द्या. तुम्ही सरबत हो घेतलं? घेतलं घेतलं. मग द्या घोषणा. तुम्ही लोक सुद्धा मालती ताईंचा विजय असो. मालती ताईंचा विजय असो. अरे विक्की भाऊ बोला. इकडे कसं काय? का मंत्रीजी, यावेळी येऊन तुम्हाला डिस्टर्ब केलं का? अरे डिस्टर्ब तर तू दिसतोयस. हे बघ, तुझं दुःख मी समजू शकतो. आता कधी कधी अशी वेळ येते, दुःख गिळून गप्प बसावं लागतं. का मंत्रीजी, तुम्हाला माझा चेहरा एवढा दुःखी वाटतोय का? आता मी तुला आरसा दाखवू का? अरे निवडणुकीतील दारुण पराभवानंतर कोणाच्या चेहऱ्यावर हसू येईल बरं? मंत्रीजी, तुम्ही माझं सांत्वन करताय की आगीत तेल टाकताय? तुला तर लगेच राग येतो विकी. हे बघ, मलाही या गोष्टीचं वाईट वाटतं. मी तर हा विचार करतोय की सरपंचांना काय वाटत असेल. मी सुद्धा तोच विचार करतोय. म्हणजे आता तुम्हाला काय सांगू मंत्रीजी, निवडणुकीचा निकाल लागल्यापासून बाबा घरी परतलेच नाहीत. मला वाटलं की तुमच्याकडे आले असतील. काय बोलतोयस तू? सरपंच घरी आले नाहीत? पण ते तर इथे सुद्धा आले नाहीत. मग कुठे जाऊ शकतात? अरे विकी बाळा, तू तर मला कोड्यात टाकलंस. असे कसे गायब झाले? अरे फोन लावून बघ. फोन लावला होता, स्विच ऑफ येतोय. असे कुठे गेले असतील बरं? बहुतेक त्यांना पराभव सहन झाला नसावा. हे राजकारण सुद्धा खूप विचित्र आहे. कधी यशशिखरावर नेऊन पोहोचवतं तर कधी धाडकन खाली पाडतं. पण प्रत्येक परिस्थितीत आपण स्थिरच राहिलं पाहिजे. मंत्रीजी, बाबांच्या आयुष्यातला पहिला पराभव आहे हा. काय बोलावं? आता माझ्याकडे बघ, मी तर कित्येक वेळा हरलोय, पहिल्यांदा जिंकलोय मी. मी तुला सांगतो की विरोधी पक्षात बसूनच नेता महान नेता बनतो. मंत्रीजी, मी तुमच्या महानतेचं गुणगान ऐकायला नाही आलोय. मला माझ्या वडिलांची काळजी वाटते. तुला तर फक्त चिंता वाटते त्यांची, पण मला तर खूप भीती वाटते की रागाच्या भरात सरपंचांनी स्वतःवरचा ताबा सोडू नये.
रागाच्या भरात काही उलटसुलट करू नये, माहिती काढ विकी. नाहीतर असं होईल की आगीतून निघाला आणि फोफाट्यात पडला. म्हणजे काय नेमकं? म्हणजे असं की सरपंच पद तर राहिलंच नाही, पण रागाच्या भरात स्वतः संकटाला आमंत्रण देऊ नये. तुला कळतंय ना विकी? आई, चला आधी काहीतरी खाऊन घ्या. सकाळपासून अन्नाचा एकही कण गेला नाहीये तुमच्या पोटात. तहान भूक तर कधीचीच विसरले मी. बस आता आणखीन काही गोंधळ होऊ नये म्हणजे झालं. आई, मला सुद्धा अजिबात कळत नाहीये की की बाबा असे अचानक कुठे गायब झालेत. इतकी वर्ष झालीत या घरात येऊन, पण एक दिवस सुखासमाधानाने घालवला नाहीये मी. आई, असं तर झालं नसेल ना की निवडणुकीच्या निकालामुळे बाबांना मानसिक धक्का बसला असावा? तू पण नसून बाई, तुला ठाऊक नाहीये का? जो माणूस इतरांना धक्के देतो त्याला स्वतःला काय धक्का बसणार आहे? खरंच सांगू, मला तर हे कुणाचं तरी षडयंत्र वाटतंय. षडयंत्र? कसलं षडयंत्र आई? जरा विचार कर. जो माणूस इतक्या वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून येतोय, त्याच्यासाठी ही तर खूप मोठी गोष्ट आहे ना. ते आता गावकऱ्यांना काय म्हणून तोंड दाखवतील? पण आई, असं किती दिवस बाबा घराबाहेर राहतील? कोणास ठाऊक. मला तर खूप भीती वाटते. परमेश्वरा, काही अनिष्ट घडू देऊ नकोस. आई, तुम्हाला कशाची एवढी चिंता लागून राहिलीये? बाबांना काहीही होणार नाही. अगं, मला तुझ्या बाबांची काही एक काळजी नाहीये. मला तर काळजी वाटते मालतीबाईंची. त्या बिचारीसोबत काही अघटित घडू नये. हो, तुम्ही अगदी खरंच योग्य विचार करताय आई. मला तर यांचीही शंका येते की ह्यांच्या हातून काही चुकीचं घडू नये. तुम्ही बघितलं नाही का की निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर कसे रागाने ओरडून ओरडून म्हणत होते की मला निकाल मान्य नाही, मतमोजणी परत करा, परत करा. दोघं बापलेक एकाच मायेचे मणी आहेत. आपलं काय होईल कुणास ठाऊक. आई, बापलेकांचा स्वभाव तर एकसारखा आहे आणि आपल्या दोघींचंही नशीब, दुःख हे सुद्धा एकसारखंच आहे. परमेश्वरा, कुणास ठाऊक आमच्या नशिबात काय लिहून ठेवलंय. अगं, पण काय करायचं आता? कसं कळेल आपल्याला की हे कुठे आहेत? हे सुद्धा केव्हापासून गेलेत बाबांना शोधायला, अजून आले नाहीयेत. एक काम करूया, विजयला फोन करूया. पण आई, भाऊजींना सांगणं योग्य आहे का? का नाही? मुलगा आहे, बाप कुठे आहे, काय करतोय हे जाणून घेण्याचा हक्क आहे त्याला. आणि जर उद्या काही उलटसुलट घडलं तर आपण त्याला काय उत्तर देणार आहोत? हेच योग्य आहे. हा घ्या तुमचा चहा. एवढासा चहा? चौथी वेळ आहे तुमची. किती चहा पिणार?
अगं चहात कुठे नशा असते? हे काय माझं व्यसन थोडीच आहे. हा चहा आहे ना, चहा माझ्या शरीराचं इंधन आहे. चहा घेतला की माझं शरीर चार्ज होतं. असं चुक 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 चुक. कधी कधी तर मला तुम्ही काय बोलता तेच कळत नाही. ह्यात न समजण्यासारखं असं काय बोललोय मी? तुला चहा बनवून देताना कष्ट लागले का? मी म्हणते असं कुठवर ह्या चहाच्या आणि ह्या गावाच्या भरवशावर बसणार आहात? गावाचा जो उद्धार होणार होता तो तर झाला. आता आपलाही काही विचार करा. आता आपलाही काही विचार करा. हे बघ, मला माझ्या योग्यतेनुसार नोकरी मिळाली तरच मी करेन, नाहीतर बस इथे बसून तुझ्या हातचा चहा घेत राहीन. तुम्ही प्रयत्न तरी कुठे करताय? मला तर असं वाटतंय की तुम्हाला हे गाव कधी सोडायचंच नाहीये. तारा, इकडे इकडे. हे बघ, माझं भविष्य काय असेल काय नसेल हे काही मला माहित नाही. तू तर ओळखतेस ना मला. मी कसा माणूस आहे, माझी काही तत्व आहेत. मी त्यांच्याशी मुळीच तडजोड नाही करू शकत. मी नोकरी करेन, गुलामी नाही. लोक जिला नोकरी म्हणतात तुम्हाला ती गुलामी वाटते? काय म्हणायचंय तुला? काही नाही. मला तर फक्त माझ्या नवऱ्याची प्रगती होताना पाहायचंय. आणि तुम्ही आहात की मला सांग, तुझ्या नजरेत प्रगती म्हणजे काय? पैसा, घर, गाडी, नोकर चाकर? जर तुझ्या नजरेत ह्यालाच प्रगती म्हणत असतील तर मी अप्रगत आहे. परत तेच बोलताय ना? खायला प्यायला तर मिळतंय ना, तर पडून राहा इथेच, करत राहा गावकऱ्यांची सेवा आणि दादा वहिनीची सेवा. तारा, अगं तुझ्या तोंडी अशी भाषा मुळीच शोभत नाही. तुझ्याशिवाय माझं आयुष्य काहीच नाहीये तारा. खोटं बोलताय तुम्ही. खरंच. मग का ऐकत नाही आहात माझं तुम्ही? तुमच्या मनासारखी अशी एकही नोकरी नाहीये का? आहे ना. ते माझा मित्र आहे ना, तो सतत फोन करत असतो. हो हो. तो एक वृत्तपत्र चालवतो. त्याच्या वृत्तपत्रात उपसंपादकाची पोस्ट रिकामी आहे. मी आजच त्याच्याशी बोललोय. लाख लाख उपकार झाले तुमचे. खरं सांगते मी. ह्यात उपकार कसले तारा? मला तर फक्त तुला नेहमीच खुश बघायचंय, बस. चला, पुरे झालं. आता जेवून घ्या. चला, सगळे वाट पाहतायत. चला ना. चल. चला. माझा चहा थंड केलास ना? चला, आधी जेवून घ्या, चहा नाही. चला उठा. जेवण झाल्यावर परत चहा दे. अच्छा ठीक आहे, चला उठा आता. चल. हॅलो. हॅलो. अगं आई, कशी आहेस ग आई? मी देवाची खरंच खूप आभारी आहे की तू आपल्या आईचा आवाज ओळखलास. अगं काय बोलतेस ग तू आई? कोणी स्वतःच्या आईचा आवाज विसरतं का कधी? कसं सांगू बाळा तुला, तुझा आवाज ऐकण्यासाठी तर माझे कान आसुसलेले असतात. बाळा, मला माहिती आहे की तुझ्या आयुष्याची तत्व, उद्देश खूप वेगळे आहेत. ऐकतोयस ना तू? पण बाळा, त्याहीपेक्षा महत्वाचं असतं एका मुलाचं कर्तव्य. असं काहीच नाहीये आई, आणि मी माझं कोणतंही कर्तव्य विसरलेलो नाहीये. पण खरं सांग आई, तू काहीतरी लपवतेस ना? खरं सांग ना. बोल बोल बोल, काय झालं बोल. बाळा, तुझे बाबा. बाबा? काय झालं बाबांना? तुझे बाबा हरवलेत. त्यांचा काहीच पत्ता लागत नाहीये. मला खूप भीती वाटतेय. आम्हाला तुझी खूप गरज आहे. येशील ना बाळा? तुझ्या आईला भेटायला येशील ना? तू मुळीच घाबरू नकोस आई, मी येतोय. सगळं व्यवस्थित होईल. बाबांना काहीच होणार नाही. मी येतोय.
आता तरी मिळून सर्व बोला